नमस्कार. हाऊसवाईफ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया कोळंबी बिर्याणी. मग आपण त्यांचे साहित्य बघून घेऊया. कांदा परतलेला, दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, सुहाना चिकन बिर्याणी मसाला, आधा लिटर दही, कलर, मिरची, पुदिना, लिंबू, धनिया पत्ता, अद्रक लसणाची पेस्ट. इथे आहे कोळंबी आणि इथे आपण तांदूळ 15-20 मिनटं भिजवलेला आहे. चला तर मग आपण सर्वप्रथम लिंबू पिळून घेऊया. एक लिंबू, आलं लसणाची पेस्ट, पुदिना, धनिया पत्ता, आपला कांदा परतलेला, दही, तुम्हाला जेवढी लागेल तेवढीच, सुहाना चिकन बिर्याणी मसाला, आपण याच्यात लाल तिखट टाकून घ्या तुम्हाला आवडीनुसार. टाकते तेवढं मीठ, हळद, धनिया पावडर, कलर येण्यासाठी लाल मिर्च पावडर. हा आपला घरगुती काळा मसाला बनवलेला बॅडगीचा. चला आता आपण याला मॅरिनेट करून घेऊ. हे आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे. याला 15-20 मिनटं ठेवू आपण साईडला. हे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. आपण याला 15-20 मिनटं भिजवून झालेलं आहे. आता आपण एवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं. त्यात दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, चक्रीफूल, काळी मिरी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात तांदूळ टाकूया. आता पाण्याला उकळी आलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता तांदूळ टाकायचे. पंधरा 20 मिनटं शिजून नंतर काढून घ्यायचं. आपला भात असा शिजून घेतलेला आहे. आता आपण त्याला काढून घ्यायचं. चाळणीतून सगळं पाणी जाऊ दे. त्यात मोकळा असा घ्यायचा. हे आपलं मॅरिनेट झालेलं आहे. सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे. गॅस चालू केला आहे. याच्यात तेल टाकून घेऊया 2.5 चम्मच. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. आपण सर्वप्रथम याच्यात मिरची घालून घेऊया. कांदा,
परतून घेऊया. कांदा परतून घेतल्यानंतर आपण याच्यात एक टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोला सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया. टोमॅटो पण तेलात विरघळलेला आहे. चला तर मग आपण हे सर्व मेडिटेट झालेलं आपण परतून घेऊया. गॅस कमी ठेवू. गॅस कमी ठेवल्यानंतर आपण याच्यात एक ताट कढई चांगली गरम झालेली आहे. त्याच्यात आपण 1 चम्मच तेल टाकून याला सर्वीकडे तेल लावून घेतलंय. ही आपली ग्रेव्ही या कढईत टाकून घेऊ. ही ग्रेव्ही आपण तेलात अशी टाकून घेतलेली आहे. त्याच्यावरून आपण पुदिना, धनिया, परतलेला कांदा आणि याच्यावर आपण तांदूळ टाकून घेऊ. एकावर एक थर आपण लावून घेऊया. हे आपण असं थर लावून घेतलेलं आहे. ह्याच्यावर धनिया पत्ता, पुदिना, कांदा परतलेला, अजून एक लेयर लावून घेऊया. हे असं लेयर लावून घेतल्यावर अजून भाताचा अजून एक लेयर लावून घेऊया त्याच्यावर. अशी आपण त्याची 2 लेयर लावून घेतलेली आहे. त्याच्यावरून तेल टाकलंय. मग आपण याला 15-20 मिनिटं स्टीम करून घेऊया. याच्या खाली तवा ठेवू. कमी गॅस ठेवायचा. त्याच्यावर आपण ही कढई ठेवायची बिर्याणीची. त्याच्यावर आपण झाकून घेऊया. जड काहीतरी वस्तू ठेवू आपण त्याच्यावर. मी हा खलबत्ता ठेवलेला आहे. आपण याला 15-20 मिनिट ठेवून नंतर गॅस बंद करायचा. आपली बिर्याणी तयार आहे. आपण सर्व करूया. आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही पण करून बघा. चला तर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.